तर या सगळ्या संदर्भात आता भारतानं देखील सकाळी 10 वाजता बरोबर सैन्य दलाच्या तीनही सैन्य दलांची प्रेस कॉन्फरन्स देखील होणार आहे। तर बरोबर 11 वाजता या सगळ्या संदर्भात बैठकही आयोजित करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्या सोबत संरक्षण तज्ञ आणि निवृत्त लेफ्टनंट सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। आज खऱ्या अर्थानं लोकशाही मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करते, कारण आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। गेले अनेक दिवस आपण पहलगाम संदर्भात जी चर्चा करत होतो, आज मात्र ज्या सगळ्या आपल्या पर्यटक ज्या ठिकाणी त्या दिवशी गेलेले होते, 22 तारखेला ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं, त्या सगळ्या महिलांना खऱ्या अर्थानं या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळताना दिसतोय। ढगे सर जय हिंद लागवी। थोडंसं जे आहे करेक्शन, मी लेफ्टनंट सतीश ढगे नाही, मी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहे। आणि नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की 22 एप्रिलला ज्या प्रकारचा निर्घृण हल्ला झाला आणि ज्या प्रकारची चीड प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे, की त्या ठिकाणी पुरुषांना नाव विचारून, धर्म विचारून त्यांनाच टार्गेट करण्यात आलं आणि या आया बहिणींचं जे आहे कुंकू पुसण्याचं काम या इस्लामिक दहशतवाद्यांनी केलं, त्यालाच रिस्पॉन्स करण्यासाठी, त्याचाच बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर आणि त्याचा पहिला टप्पा फेज 1 आपण यशस्वी केला। माझ्या मते ज्या प्रकारचा विश्वास भारताच्या राजकीय नेतृत्वानं आणि भारतीय लोकांनी आपल्या आर्म्ड फोर्सेसवर त्या ठिकाणी केला होता, दिला होता, एक प्रकारे ऑपरेशनल फ्रीडम दिलं होतं, त्या ऑपरेशनल फ्रीडमच्या अनुषंगानं काही दिवसांमध्येच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, अतिशय सिस्टमॅटिकली अशा प्रकारचा शॉर्ट, स्विफ्ट, लिमिटेड स्ट्राईक करून आपण आपले ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते हासिल केलेले आहेत। आणि जी माहिती आपल्याकडे येते की रात्री 1:44 9 ठिकाणी, पाकव्याप्त काश्मीर मधल्या 7 ठिकाणी आणि पंजाब प्रांत जो पाकिस्तान मधला पंजाब प्रॉव्हिन्स आहे त्यामधल्या 2 ठिकाणी बरोबर टेररिस्ट लॉन्च पॅडवर, टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्पवरच आपण त्या ठिकाणी हल्ले केले। आणि हे एवढे प्रिसिजन स्ट्राईक्स त्या ठिकाणी होते की कोलॅटरल डॅमेज म्हणजे बाकीचं कुठलंही नुकसान, सामान्य माणसांना कुठलंही त्या ठिकाणी जे आहे नुकसान त्यांचं झालं नाही, त्यांचा जीव त्या ठिकाणी गेला नाही, पण मोठ्या प्रमाणावर दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत। म्हणून जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला साध्य करायचे होते, कुठलंही त्या ठिकाणी जे आहे कोलॅटरल डॅमेज न होऊ देता यामध्ये आपण पूर्णतः यशस्वी झालेलो आहे। याचं पूर्ण क्रेडिट भारताच्या आर्म्ड फोर्सेसला जातं आणि त्याला सपोर्ट करणारं अशा प्रकारचा डिप्लोमॅटिक सपोर्ट आपले मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे कॅबिनेट मिनिस्टर डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांची टीम अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सपोर्ट सुद्धा या कारवाईसाठी तिथे मिळतोय। त्यांचं सुद्धा यश आहे, राजकीय नेतृत्वाचं सुद्धा यश आहे। एकूणच टीम एफर्टमुळे भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जी चीड होती आणि बदला घ्यावा असं जे वाटत होतं, त्या अनुषंगानं फेज 1 ऑफ ऑपरेशन सिंदूर हा आपण सक्सेसफुल केलेला आहे। आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो, पाकिस्तान जो आहे कशा प्रकारे याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्यानं तशी हिंमत केली तर त्याच्या कितीतरी पटीने जास्त त्याच्या विरुद्ध भारत कसा रिस्पॉन्स करतो हे येणारा काळ ठरवणार आहे। त्या अनुषंगानं ऍटलिस्ट आजच्या दिवशी तरी आपण त्या ठिकाणी म्हणू शकू की ऑपरेशन सिंदूरचा फेज 1 हा अतिशय सिस्टमॅटिकली प्लॅन करून शिस्तबद्ध पद्धतीने आपण जो आहे तो टप्पा पार केलेला आहे आणि मोहीम फेज 1 ची आपण फत्ते केलेली आहे। अगदी सतीश सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतानं हा हल्ला करत असताना सगळ्या मित्र देशांना विश्वासात घेतलेलं होतं, कारण अमेरिका असू दे, रशिया असू दे, इंग्लंड असू दे, या सगळ्या मित्र देशांना भारतानं कुठेतरी विचारात घेतलेलं होतं, कारण या सगळ्या संदर्भात कुणकुण याही देशांना लागलेली होती, तशा प्रतिक्रिया या दिल्या जात होत्या। आता एअर स्ट्राईक केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया अमेरिकेची या सगळ्या संदर्भात समोर आलेली आहे की पाकनं आता भारताच्या या एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर देऊ नये, इतक्या तगड्या पद्धतीनं हवाई हल्ला केला जाईल याची कल्पना नव्हती, असं देखील ट्रम्प म्हणतात। एक तर गोष्ट, पाक व्याप्त काश्मीरमध्ये आम्ही टेररिस्ट लॉन्च पॅडवरच हल्ले केले। बाय द वे, पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो भारताचा अधिकृत भाग आहे। 1994चा आमचा पार्लमेंटचा जो आहे रेझोल्युशन पहा किंवा एकूण आमचा आज घडीला ऑफिशियल मॅप पाहिल्यानंतर सुद्धा आमचं काही मुंडकं छाटून, म्हणजे पाक व्याप्त काश्मीर सोडून आमचा मॅप नाहीये। त्याच्यामुळे पाक व्याप्त काश्मीर हा आमचाच भाग आहे आणि आमच्या भागामध्ये आमच्या देशाच्या सुरक्षिततेला जे प्रश्न निर्माण करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई केलेली, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराविरुद्ध आम्ही स्वतःहून काही कारवाई केलेलीच नाही। आता जर पाकिस्ताननं रिटॅलिएट करण्याचा प्रश्न आला तर त्यावेळेस जे आहे आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि
मुळात आम्ही डिप्लोमॅटिकली जे आमचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं होतं, त्यांना जे तशा प्रकारची बॅकग्राऊंड ती माहिती त्यांना दिली होती आणि म्हणूनच काही हल्ला झाल्याच्या काही मिनिटांनंतरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी अशा प्रकारचं विधान केलं की असं होईल याची मला कल्पना होतीच आणि भारतानं जे आहे अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केलेली आणि हे युद्ध आणखीन वाढू नये. इथे माझ्या मते एक प्रकारे जो आहे आंतरराष्ट्रीय दबाव हा पाकिस्तानवर त्या ठिकाणी येईल. फार मोठ्या प्रमाणावर तो रिटॅलिएट करू शकणार नाही. जो नेहमी तो धमकी देतोय न्यूक्लिअर वेपन्सची, अण्वस्त्रांची, ते अण्वस्त्र सुद्धा तो त्या ठिकाणी वापरू शकणार नाही. कारण मोठ्या प्रमाणावर अरब राष्ट्र असतील, रशिया असेल, अमेरिका असेल, हे पाकिस्तानवर दबाव निर्माण करतील आणि त्याला अण्वस्त्र युद्धापर्यंत त्या ठिकाणी जाऊच देणार नाही. एकूणच आतापर्यंत तरी जे आहे भारत हा एकूणच सिच्युएशनच्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय जनमत सुद्धा जे आहे ते आपल्या फेवर मधलं आहे. अगदी या सगळ्या संदर्भात आता एक अपडेट समोर येताना दिसते. साधारणतः हा एअर स्ट्राईक करत असताना जी रणनीती भारताकडून राबवण्यात आलेली होती, ही रणनीती फार महत्वाची मानली जाते डगे सर. कारण आज देशात बहुतांश राज्यांमध्ये सगळ्याच जवळपास 259 ठिकाणी सायरन वाजवलं जाणार आहे. या सगळ्या विषयी भारतानं आधीच सज्जता दर्शवलेली होती. मग तीनही सैन्य प्रमुखांची एकत्रित बैठक घेणं, अजित डोवाल अचानकपणे रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाणं गेले काही दिवसांपासूनच वेल प्लॅन भारत असताना पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं, एअर स्ट्राईक होत असताना त्या राफेलची ताकद सुद्धा तितकीच प्रकर्षानं पाहायला मिळते. नक्कीच 22 एप्रिल नंतर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती तर त्यावेळेस पाकिस्तान सुद्धा हाय सिक्युरिटी मोडवर, अलर्ट मोडवर होता आणि भारत सुद्धा त्या ठिकाणी होता. मग भारताला जर लष्करी कारवाई त्या ठिकाणी करायची असेल तर दोन सगळ्यात महत्वाचे फॅक्टर जे आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील. एक जो असतो तो आहे सरप्राईज फॅक्टर आणि दुसरा जो आहे तो डिसेप्शन फॅक्टर. की कधी करायचं आणि कशा प्रकारे करायचं याच्याशी संबंधित शत्रूला जे आहे आपण झुलवत ठेवायचं आणि डिसेप्शन म्हणजे त्याला जे वाटेल त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी करायचं. एका बाजूला जे आहे वेळोवेळी म्हणजे त्यांच्याकडून विधान पाकिस्तानकडून येत होती की 12 तासात होईल, 36 तासात होईल. असे 12 तास गेले, 36 तास गेले, किती दिवस त्या ठिकाणी झाले. आणि दुसऱ्या बाजूला एक एक ऍक्शन आपण त्या ठिकाणी घेत होतो आणि आपण ऑलरेडी अशा प्रकारचा निर्णय घेतला की आज सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल त्या ठिकाणी होईल. सगळं लक्ष त्या ठिकाणी असताना नेमक्या त्या सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलच्याच आडून अशा प्रकारे कारवाई करण्याचा सुद्धा जो आहे प्रॉपरली प्लॅन आपण त्या ठिकाणी केला असेल. सगळ्या जगाचं भारताचं लक्ष हे या अनुषंगानं होतं. तशी तयारी सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो आणि माझ्या मते सायमल्टेनियसली याला 2-3 गोष्टी सुद्धा आहेत. जर खरोखरच पाकिस्ताननं तसा रिटॅलिएट त्या ठिकाणी केला ऑलरेडी आहे भारत त्या प्रकारची तयारी करतोय सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलची सुद्धा. दुसऱ्या बाजूला राजस्थानमध्ये जे आहे ऑलरेडी आपण 7 आणि 8 मे साठी काही कारवाया करण्यासाठी किंवा काही टेस्टिंग करण्यासाठी नोटाम दिला होता म्हणजे नोटीस टू एअरमन. तर तसं त्या ठिकाणी दिला. जर त्यांनी काही एअर कारवाई म्हणजे हवाई दलाच्या माध्यमातून पाकिस्ताननं काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला या सेक्टरमध्ये तर त्याच्याशी संबंधित सुद्धा जे आपण पूर्णपणे तयार आहोत. अशी पूर्ण तयारी करून प्लॅन्ड पद्धतीनंच आपण हा अटॅक केला. म्हणूनच आपण जे आहे आतापर्यंत ही मोहीम फत्ती करू शकलो. अगदी अगदी. सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.